आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आता बंद करण्यात आली आहे। शिवाय वितरण सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। नव्यानं अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आता ई शिधापत्रिका मिळणार आहे। तर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्डची छपाई बंद करण्यात आली आहे। नागपुरात नवीन रेशन कार्ड धारकांना ई शिधापत्रिकेचं वितरण सध्या सुरू असल्याची माहिती आहे। बंद व्हायचं कारण म्हणजे ई पॉज द्वारा जे लाभार्थ्यांना आपण थंब देऊन जे माल वितरित करतो, त्यामुळे याच्या आधी ह्या रेशन कार्डवर त्याची नोंद घेतल्या जात होती। पण आता त्यामुळे ई पॉज आल्यामुळे ते थंब दिल्यामुळे ते ऑनलाईन आपल्याला सगळं दिसून येते आहे। त्यामुळे शासनाने हे शिधापत्रिका बंद केलेली आहे। जुनं हे कार्ड आहे त्याचं काय नाही, ते पण ते यूज करू शकतात, तो प्रॉब्लेम नाही। पण त्यांना दुय्यम प्रत ज्यांना पाहिजे आहे तर आता ते न मिळता ई शिधापत्रिका मिळणार त्यांना। हे सुरू हे बंद झालेलं नाही। नाही, हे बंद झालेलं आहे। ऍक्च्युली जे आहे आमच्याकडे जे बॅलन्स होतं ते आम्ही तहसीलला देऊन वितरित करून त्यांना ते संपुष्टात आणतोय आणि नव्याने ई शिधापत्रिका देतोय।